शेंगदाणे भाजले चांगले, मिठाचं पाणी टाकून द्यायचं मध्ये. नमस्कार मंडळी. तर आपण आज बनवणार आहे तर खारे मुरे. तेव्हा त्याच्यासाठी आपण अशी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले तर आणि मीठ घेतलंय. मिठात थोडं पाणी टाकून घ्यायचं. असा लोखंडाचा तवा ठेवलाय गॅसवर. शेंगदाणे टाकून घ्यायचे. खारे मुरे शेंगदाणे याला चांगले असे भाजून घ्यायचे आणि मग वरून मिठाचं पाणी सोडायचं. मग आपले होणार आहेत खायला खारे मुरे शेंगदाणे घरच्या घरी एकदम भारी. मस्तपैकी शेंगदाणे भाजायला लागले. खारे मुरे शेंगदाणे भाजले चांगले, मिठाचं पाणी टाकून द्यायचं मध्ये. असं मिठाचं पाणी लावून घ्यायचं त्याला. आता पाणी चांगलं आटू द्यायचं, सगळंच आटू द्यायचं हे पाणी. मग आपली तयार होणार खारे मुरे शेंगदाणे. हे बघा मंडळी, ह्याच्यातलं पाणी सगळं आटून घ्यायचं आणि ह्या शेंगदाण्याला कडक करायचं. मग मस्त होते मग आपले खारे मुरे. हे बघा खारे मुरे शेंगदाणे. पाणी आटायले हे बघा, पुढं राहिले. मिठाच्या पाण्यामुळे तवा पांढरा फटक झालाय. आता घासायला थोडी जरा मेहनत आहे, पण हे खारे मुरे भारी लागणार आहेत. हे बघा हे बघा मंडळी, हे खारे मुरे तयार झाले. तर खायला तुम्ही बी घरच्या घरी एखाद दिवशी असे खारे मुरे वगैरे टाइमपास म्हणून वगैरे बनवा. लय भारी लागत ते खारे मुरे मिठातले शेंगदाणे. हे बघा, हे आपण लोखंडाचा तवा घेतलेला आहे, त्याच्यामुळे हे थोडे काळे झाले. तर म्हणजे त्याच्यामध्ये लोह बी उतरलंय. लय भारी लागणार आता हे खायला खारे मुरे शेंगदाणे.